नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेऊया की ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजे कुंडलीशास्त्रानुसार आपल्या पत्रिकेमध्ये धनयोग कसा आहे. म्हणजे आपण काय नोकरी करू किंवा व्यवसाय करू कसंही असेल, पण पैसा कसा मिळेल आणि किती मिळेल हे जाणून घेऊया. याच्यासाठी 12 स्थानामध्ये द्वितीय स्थानाचा अभ्यास करावा लागतो. द्वितीय स्थानाला कुंडलीशास्त्रामध्ये धनस्थान मानलं जातं आणि धनस्थान म्हणजे हे द्वितीय स्थान आहे ना, ते कर्मस्थानाशी म्हणजे दशमस्थानाशी त्रिकोण योग करतं. दशमस्थान आपल्याला माहीतच आहे, दशमस्थान हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे, म्हणजे आपलं कर्मस्थान आहे, आपण काय कर्म करतो. पण द्वितीय स्थान हे धनस्थान आहे. तर द्वितीय स्थान एका स्थानावरून आपण धन किती मिळेल म्हणजे आपल्या जीवनामध्ये पैसा किती येईल हे जाणून घेऊ शकतो का? तर तसं नाही आहे. याच्याबरोबर पंचम स्थान आणि अष्टम स्थानाचा सुद्धा विचार करावा लागतो. पंचम स्थानाचा त्याच्यावरून लॉटरी, सट्टा, जुगार याच्या मार्फत पैसा कसा मिळेल आपल्याला हे समजतं. पण अष्टम स्थान हे धनस्थानाचं सप्तम स्थान आहे, म्हणजे धनस्थानाच्या अगदी बरोबर येतं. गंमत अशी आहे की 6, 8, 12 याला आपण पापस्थान मानतो कुंडलीशास्त्राप्रमाणे, पण अष्टम स्थान हे धनस्थानाच्या समोर स्थान असल्यामुळे इथे गुप्त धन आणि वारसा हक्काने मिळणारी प्रॉपर्टी म्हणजे तो पैसा आपल्याला पाहायला मिळतो किंवा अचानकपणे आपल्याला ज्यावेळेला लॉटरी लागते तोही पैसा आपल्याला अष्टमस्थानावरून मिळतो. कर्मस्थानाप्रमाणे आपण नोकरी व्यवसायामध्ये किती पैसा मिळवतो किंवा कोणतं क्षेत्र निवडतो, कोणत्या क्षेत्रामध्ये काय करतो हे बघत असलो तरी किती पैसा मिळतो हे नाही आहे महत्त्व तिथे दिलं जातं. महत्त्व धनस्थानालाच मिळतं. शेवटी धनयोगावरतीच आपल्याला कळतं धनस्थानामध्ये कोणता ग्रह आहे आणि तो शुभ ग्रह आहे की पापग्रह आहे. याला महत्त्व आहे, नाही असं नाही, पण शुभ असेल किंवा पापग्रह असेल तर तो धन देण्याचं कार्य मात्र करतो. जर समजा याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर धनस्थानामध्ये शनी आहे किंवा तुमच्या कर्मस्थानावरती शनीशी नवपंचम योग बनतो. तर शनीचा उद्योग व्यवसाय जो आहे तो गळिताची धान्य, शेतकरी, जंगल याच्याशी संबंध येतो, कारखाने वगैरे, खनिज याच्याशी संपर्क येतो शनीचा आणि त्या माध्यमातून तुम्हाला पैसा मिळतो. मग शनीशी योग कसे होतात यालाही महत्त्व दिलं जातं. म्हणजे ज्या धनस्थानामध्ये जो ग्रह आहे किंवा धनस्थानामध्ये जी राशी असेल त्या राशीचा स्वामी कोण आहे आणि तो शुभ दृष्टीत आहे किंवा अशुभ दृष्टीमध्ये आहे. आपण कधी कधी असं म्हणतो की अष्टमस्थान हे पापस्थान आहे आणि या स्थानामध्ये सुद्धा आपल्याला गुप्तधन मिळतं, लॉटरी मिळते. तर इथे सुद्धा पापग्रह असेल, ज्याला आपण पत्रिकेमध्ये एक प्रकारचा आपण राजयोग म्हणतो, शुभ ग्रह शुभ स्थानी पडल्यानंतर, पण 6, 8, 12 इथे जर पापस्थानामध्ये पापग्रह असतील तर त्याला एक विपरीत राजयोग मानला जातो आणि तो अशुभ दृष्टीमध्ये असेल तरी सुद्धा तो पैसा देऊन जातो. फक्त कर्म वेगळं आहे तुमचं की तो कोणत्या माध्यमातून आणि तुमच्या कोणत्या कर्मानुसार तुम्हाला तो पैसा मिळतो. कधी कधी आपल्याला या धनस्थानामध्ये मंगळ असेल किंवा हर्षल असेल, अचानकपणे पैसा निघूनही जातो, म्हणजे जेवढा येतो तेवढा जातो. परंतु इथे पैसा येणं, आपल्याला धनलाभ होणं, आपल्याला कोणत्या प्रकारे किती पैसा मिळतो हे द्वितीय स्थान कसं दाखवतं बघा. जर द्वितीय तुमचा एकादश स्थानामध्ये म्हणजे तुमच्या लाभस्थानामध्ये असेल तर त्याला मित्रापासून लाभ होतो. द्वितीय सप्तम स्थानामध्ये असेल तर सप्तम स्थान हे पती पत्नीचं स्थान आहे, तर तुमच्या पत्नीपासून म्हणजे माहेरून सुद्धा तुम्हाला धनलाभ मिळतो. द्वितीयेश तुमचा अष्टम स्थानामध्ये असेल तर तुम्हाला दत्तक जाण्याचा योग येतो. द्वितीयेश तुमच्या भाग्यस्थानामध्ये असेल किंवा सप्तमेश भाग्यस्थानामध्ये द्वितीय स्थानाबरोबर युती करत असेल तर तुमच्या विवाहानंतर भाग्योदय होतो. द्वितीयेश म्हणजे धनस्थानाचा स्वामी जर तुमच्या पराक्रम स्थानामध्ये बहीण भावांच्या स्थानामध्ये असेल तर तुमच्या बहीण भावांच्या कडून तुम्हाला धनलाभ होतो किंवा आर्थिक फायदा होतो. म्हणजे हे गुणधर्म वेगवेगळे आहेत. 12 स्थानामध्ये तुमचा द्वितीयेश कुठे आहे याला जास्त मत आहे. जर द्वितीय स्थानामध्ये जर मंगळ असेल आणि मंगळ म्हणजे वृश्चिक राशी असेल आणि त्याचा जर स्वामी मंगळ आहे आणि तो मकर राशी बनलेला आहे, म्हणजे अशी एक पत्रिका माझ्याकडे येऊन गेलेली बघा. मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि वृश्चिक ही जल तत्वाची राशी आहे. त्या राशींचा समन्वय
आणि मंगळ हा अधिकार पद देणारा आहे. त्यामुळे हा योग असा बनलेला आहे की ही व्यक्ती थंड ठिकाणी एक अधिकार पदावरती आहे. म्हणजे द्वितीय स्थानी जर कन्या राशी आहे आणि तो जर बुध मकर राशीमध्ये असेल आणि तो मनुष्य षष्ठ स्थानामध्ये असेल तर तो सरकारी खात्यामध्ये शास्त्रीय विषयाची जागा मिळून तिथे बुधाचा धर्म त्याने स्वीकारलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ग्रहाबरोबर ज्या राशीमध्ये द्वितीय असेल, द्वितीय स्थानाचा स्वामी असेल, त्या गुणधर्माप्रमाणे आपल्याला धन लाभ होतो. आता आपण घेऊया इथे एक छोटासा ब्रेक नंतर याच विषयावरती अशीच चर्चा पुढे चालू राहणार आहे. ब्रेकपूर्वी आपण हे जाणून घेतलं की कोणता ग्रह कोणत्या गुणधर्माप्रमाणे म्हणजे त्याचा धर्म काय असेल, म्हणजे धनस्थानाशी कसा संलग्न असेल आणि कोणत्या स्थानामध्ये असल्यानंतर काय आपल्याला धनप्राप्ती करून देईल. अगदी त्याचप्रमाणे तिसरी कुंडली ज्या वेळेला मी पाहिली त्या कुंडलीमध्ये द्वितीयश म्हणजे धनस्थानाचा स्वामी सप्तम स्थानी होता आणि त्याला स्त्रीधन आणि सासऱ्याकडून इस्टेट मिळाली. भागीदारी ज्या वेळेला आपण म्हणजे पार्टनरशिप करतो एखाद्या व्यवसायामध्ये तर सप्तम स्थानाचा सुद्धा त्यावेळेला विचार करायला लागतो. आणि इथे जर सप्तमेश किंवा धनस्थानाची तुमची युती शुभ होत असेल तर तुम्हाला व्यापारात फायदा झालेला मिळतो. द्वितीय ज्या वेळेला तुळ राशीमध्ये म्हणजे शुक्राच्या राशीमध्ये असेल आणि तो जर पराक्रम स्थानामध्ये किंवा लाभस्थानामध्ये असेल तर बहीण भावांच्याकडून किंवा आपल्या आप्तेष्ट म्हणजे जवळच्या नातेवाईकांच्या कडून आपल्याला मदत मिळते आणि त्या पद्धतीने आपण तसा कुंडलीचा विचार करू शकतो. म्हणजे कसं आहे बघा, धनस्थान म्हणजे संपत्तीचा कारक ग्रहांचे योग आपण पाहणं जरुरीचं असतं. कोणतेही ग्रह म्हणजे ज्यावेळेला द्वितीय स्थानामध्ये असतील किंवा नसतील त्यावेळेला द्वितीय स्थानामध्ये एखादी राशी असते आणि ती राशी त्या राशीचा स्वामी किंवा त्या राशीवरती कोणत्या ग्रहाचे योग बनलेले आहेत, शुभ दृष्टी आहे किंवा शुभ युती, शुभ फलदायी नवपंचम योग हे ज्या वेळेला घडत असतात त्यावेळेला ते संपत्तीस उपयुक्त किंवा उत्तम योग करतात. जसे म्हणजे कसे बघा, गुरु चंद्र, रवी चंद्र, रवी गुरु, गुरु शनी, रवी चंद्र. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी चंद्र. शनी हा पापग्रह आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. ज्या वेळेला शनी चंद्र युती होते किंवा प्रतियुती होते त्यावेळेला हे एक प्रकारचा विषयोग तयार होतो. परंतु हा योग पत्रिकेमध्ये धनस्थानाशी संलग्न होत असेल त्यावेळेला मात्र पैसा भरपूर मिळतो. पैसा भरपूर मिळतो याच्याही पेक्षा तुम्हाला पैसा मिळतो तिथे काटकसर करण्याचे योग तयार होतात. तुम्ही असे लोक ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये हे योग आहेत ते खूप हिशोबी पाहायला मिळतात आणि खूप तुम्हाला चेंगट पाहायला मिळतात. त्यामुळे यांचं सेव्हिंग जास्त प्रमाणात होतं आणि यांच्याकडे धनाचा साठा ऑटोमॅटिक बनत जातो. गुरुचंद्र याला गजकेसरी योग म्हणतो. ज्यावेळेला अंशात्मक गुरुचंद्र युती बनते किंवा चंद्र मंगळ युती बनते त्याला लक्ष्मी योग बनला जातो. द्वितीय स्थानामध्ये किंवा दशम स्थानाशी हे योग बनले जातात त्यावेळेला ते अतिशय शुभ होतात आणि तुम्हाला पैसे चांगल्या प्रकारे मिळतात. दशम स्थानाचा ज्यावेळेला अधिपती द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थानामध्ये असेल तर संपत्तीच्या बाबतीत अतिशय शुभ परिणाम देऊन जातात. द्वितीय स्थानाबरोबर सुखस्थानाचा म्हणजे चतुर्थ स्थानाचाही विचार केला जातो जो दशम स्थानाच्या समोरील स्थान आहे. जसं आपण म्हणतो की पैसा मिळण्यासाठी धनस्थान, पंचमस्थान आणि अष्टमस्थान याचा विचार केला जातो, अगदी सुखस्थानाचा. कारण सुखस्थानाचा चतुर्थेश चतुर्थात असेल आणि तो जर शुभ ग्रह असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी चांगली बनवता येते किंवा तुमची स्थावर संपत्ती चांगली बनते. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की नवग्रहामध्ये शुक्राला ऐश्वर्याचा कारक मानला जातो आणि हा ऐश्वर्याचा कारक ग्रह शुभ ग्रहांशी शुभ योग करत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे प्रसिद्धी मिळते, तुम्हाला सामाजिक सुख मिळतं, तुम्हाला लोकांच्या मध्ये नावलौकिक होतं, परंतु पैसा मिळणार नाही. गंमत आहे ना. जो शनी तुम्हाला कष्ट करायला लावतो, जो शनी चंद्राशी योग केल्यानंतर विषयोग तयार करतो, नैराश्य देतो, तो शनी तुम्हाला पैसा देऊन जातो. पण जो शुक्र ऐश्वर्याचा कारक आहे तो तुम्हाला शुभ असेल तर संसार सुख देतो, सामाजिक लौकिकता देतो, परंतु पैसा देत नाही. पण शनी शुक्राचे ज्या वेळेला योग पत्रिकेमध्ये बनतात त्यावेळेला मात्र पैसा मिळतो. चंद्र ज्या वेळेला रवीशी
शुभयोग करतो त्यावेळेला कुटुंबाची सांपत्तिक स्थिती म्हणजे तुमचं जे कुटुंब असतं, कुटुंब म्हणजे आपले आई वडील, आपले आपली बायको किंवा आपला नवरा, आपली मुलं, बहीण भाऊ यांनी बनतं ते कुटुंब बनतं. ही स्थिती खूप चांगल्या प्रकारे करतो. वडिलांच्याकडून चांगला पैसा मिळतो किंवा वडिलांची प्रॉपर्टी मिळते. रवी हा पितृकारक आहे, आत्माकारक आहे. तुमची आत्मिक शक्ती वाढली जाते. तुम्ही खूप होकारात्मक विचार करायला लागतात आणि त्यामुळे तुमची आर्थिक म्हणजे जी जिद्द आहे तुमच्याकडे ती सहजपणे येते आणि तुमची आर्थिक स्थिती, धन मिळवण्याचे मार्ग खुले होतात आणि त्यामध्ये प्रगती होते. या 2 ग्रहापैकी जर दशम स्थानामध्ये आणि द्वितीय स्थानामध्ये या योगांची फलं बनत असतील तर खूपच चांगल्या प्रकारे आपली सांपत्तिक स्थिती होते. आज आपण धनस्थानावरती चर्चा केली, परंतु धनस्थान हा एक विषय खूप मोठा आहे आणि त्याला आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आज आपण इथेच थांबतोय. आणखी अशाच वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी परत भेटूया. तोपर्यंत खेळग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.